मला सांगायला अभिमान वाटतो की महाराष्ट्रामधलं पहिलं हे जे स्मारक जे 26/11चे जे आमचे जवान शहीद झाले त्यांचं स्मारक या ठिकाणी शहीद उद्यान या ठिकाणी उभारलेलं आहे. आणि आज जवळजवळ 16 वर्ष झाली. 194 लोक त्या 26/11च्या ह्याच्यामध्ये शहीद झाले. त्यामध्ये पोलीस होते, परदेशी नागरिक होते आणि निष्पाप लोकांचे त्या ठिकाणी बळी गेले. आज किती कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी जे आपले कर्तव्य बजावत असताना त्या ठिकाणी शहीद झाले. अशा शहीदांना आज या ठिकाणी 26/11ची श्रद्धांजली वाहण्यासाठी आज आम्ही इथे गेली 16 वर्ष सातत्याने या ठिकाणी आम्ही येतो आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांना श्रद्धांजली देण्याचं काम या माध्यमातून आम्ही करतो. तर काय वाटतं पुन्हा एकदा हे सरकार येतं, काय वाटतं महाविकास आघाडीचा मोठा फटका या ठिकाणी घेतलेला आहे. त्या संदर्भात EVM मशीन असेल त्या संदर्भात आता कोर्टाचे देखील पायरी चालली. मला वाटतं तुम्ही बघितलं असेल ज्या पद्धतीने गेल्या 8 ते 15 दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी नक्की झालं होतं की या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि त्या माध्यमातून लोकांचा उत्स्फूर्त असा मतदारांचा प्रतिसादसुद्धा होता. आणि कशा पद्धतीने हे केलं तुम्हाला माहिती असेल. या ठिकाणी कित्येक ठिकाणी पैशाचा धनशक्तीचा वापर केला. त्या ठिकाणी काही मशीनसुद्धा आज असं आढळलेलं आहे की 7 तास मशीन चालूनसुद्धा 99%च अजूनही ते दाखवत आहे. परंतु एवढ्या असंख्य तक्रारी करूनसुद्धा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची त्याची दखल घेतलेली नाही. आणि कशा पद्धतीने हे केलं आहे मला वाटतं या महाराष्ट्रातल्या जनतेने बघितलेलं आहे. आणि आता तर मला वाटतं लोकांना रस्त्यावर उतरावं लागेल, कारण अशा पद्धतीने जर निवडणुका झाल्या तर मला वाटतं लोकशाही संपून जाईल. आणि खरोखर लोकशाहीची बूज राखायची असेल तर मला वाटतं बॅलेट पेपरवरती या निवडणुका व्हायला पाहिजेत. ज्या इतर देशामध्ये सुद्धा जगामध्ये सुद्धा बॅलेट पेपरवरती या ठिकाणी निवडणुका निपक्षपातपणे त्या ठिकाणी पार पडत आहेत, तशीच या ठिकाणी घेण्यात येईल अशी सर्वांची मागणी. पुढे जाऊन अशीच लढाई सुरू होणार. मला वाटतं ही लढाई जोपर्यंत बॅलेट पेपरची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत ही लढाई चालूच राहणार. सर, विरोधी पक्ष नेता नसणार आहे या विधानसभेमध्ये, कसं मला वाटतं जनता सक्षम आहे. आज जनतेला काय त्रास आहे ते जनतेला माहिती आहे आणि आज जनता ज्या पद्धतीने या सर्व गोष्टीला फेस करते तर मला वाटतं जनता आता ह्याच्या पुढची जी आंदोलनं आहेत ते रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल आणि त्यासाठी सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा लागेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.